नमस्कार. मुंबई विद्यापीठाच्या मध्य युरेशिया अभ्यास केंद्र व रशियन भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत मी ऋतुजा राऊत आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सदर व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेमध्ये आतापर्यंत अनेक मान्यवरांनी आपल्याला अण्णाभाऊ साठे यांच्या कारकिर्दीबद्दल आणि बहुमूल्य योगदानाबद्दल मार्गदर्शन केलेले आहे. आज यामध्ये आणखी एक विशेष व्यक्ती म्हणून सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम आपल्याला लाभल्या आहेत. त्यांचा मी थोडक्यात परिचय आपणास करून देते व ही मला संधी दिल्याबद्दल मी आभार मानते. डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम, कुलगुरू सोलापूर विद्यापीठ. शिक्षण व संशोधनात त्यांना 34 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. आतापर्यंत त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर 270 शोध निबंध व 19 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच 16 विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंडर PhD पदवी यशस्वीरित्या संपादन केली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी 25 करिअर ओरिएंटेड प्रोग्राम्स सुरू केले व 24 विविध रिसर्च मायनर व मेजर रिसर्च प्रोजेक्ट्स पूर्ण केले आहेत. डिसेंबर 2015 मध्ये मॅडमना रिसर्च ट्रेनिंग पेटंट मिळाले आहे. राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड यासारख्या राज्यांमध्ये त्यांनी विमेन मॅनेजर्स इन हायर एज्युकेशन हा 22 दिवसांचा उपक्रम यशस्वीरित्या राबवला आहे. सन्माननीय श्री गव्हर्नर सी विद्यासागर राव यांच्या शुभ हस्ते डॉक्टर फडणवीस मॅडम यांनी लेटर ऑफ इंटेंट फॉर सोलापूर युनिव्हर्सिटी इन्क्युबेशन सेंटर स्वीकारले आहे. प्रोफेसर फडणवीस मॅडम यांनी ॲग्रो टुरिझम सेंटरची स्थापना महाविद्यालयात करून त्यांनी ॲग्रो टुरिझम हा नवीन कोर्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. रशिया, कॅनडा, जपान आणि अशा अनेक देशांमध्ये मार्गदर्शनासाठी भेट देणाऱ्या डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम आज आपणास मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी मी ऋतुजा राऊत, मध्य युरेशिया अभ्यास केंद्र, मुंबई विद्यापीठातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानते व कार्यक्रमाची पुढील सूत्रे मॅडमना सोपवते. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम मी माननीय अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या या व्याख्यानमालामध्ये मला सेंटर फॉर सेंट्रल युरेशियन स्टडीज अँड डिपार्टमेंट ऑफ रशियन मुंबई विद्यापीठ यांनी संधी दिली त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. या व्यासपीठावरून श्री अण्णाभाऊ साठेंची अनेक लेखणी जवळून पाहायला मिळाली, वाचायला मिळाली आणि अनेक प्रकारच्या त्यांच्या पैलूंवर प्रकाश देखील टाकण्याची ही एक चांगली संधी आहे. अण्णाभाऊ साठेंच्या बद्दलचे इतके पैलू आहेत की मला असं वाटतं की आजकाल असे समजल्या जातं की डिग्र्या असल्या तर खूप भारदस्त साहित्य जमा केल्या जाऊ शकतं किंवा त्याचा अभ्यास केला जाऊ शकतो. मग अण्णाभाऊंच्या सगळ्या साहित्याचा जर आपण आढावा घेतला तर ते फक्त 1.5 दिवस शाळेत गेले इतकंच नाही तर त्यांनी अशी कुठलीही डिग्री किंवा कोणत्याही प्रकाराचं असं मोठं वर्ग अटेंड केलेले नाही आणि तरीसुद्धा एवढा मोठा त्यांचं समर्पित जे जीवनाचा काळ एका मराठी साहित्याकरता जाऊ शकतो हे खूप मोठं आणि महत्त्वाचं त्यांच्या जीवनाचं काम आहे. त्या दृष्टिकोनातून असं वाटतं की मराठी साहित्याकरता त्यांनी ज्या काही कलांची निर्मिती केली, ज्या विचारांना मांडलं, त्यांचं शब्दांकन केलं, अनेक पैलू लोकांना त्याच्यामधनं त्यांना देता आले, हा एक खूप महत्त्वाचा त्यांचा काळ होता. अनेक लोकांचं त्यांनी जे उद्बोधन केलं त्याचं सातत्याने त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकाराच्या घटना ज्या मानवाशी संबंधित आहेत त्या त्यांनी मांडल्या. समाजात काय घडतंय, मानवांच्या भावनांची स्थिती कशी आहे, त्याच्याचबरोबर मानवाची कल्पनाशक्ती आणि त्याच्यातनं उद्भवणारे सगळे प्रश्न हे अण्णाभाऊंनी मराठी साहित्याच्या माध्यमातून मांडले. हा एक त्यांचा जो कालखंड होता
तो फक्त मराठी साहित्यच नाही, तर मला असं वाटतं समाजशास्त्र आणि राजकीय शास्त्राकरता देखील तो तेवढाच महत्त्वाचा होता. समाजात होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत त्यांनी जे लिखाण केलं ते इतकं प्रसिद्ध झालं की त्यांची जी कल्पनाशक्ती होती त्याचा विचार आणि विमर्श सर्वत्र होऊ लागला. आज त्याला 100 वर्ष झालेली आहेत, पण त्यांच्या अनेक गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात आहेत. आपण थोडंसं ब्रिटिश काळाच्या बाबतीत त्यांच्या विचारांबद्दल बघूया. ब्रिटिशकालीन अत्याचार, भारताविरुद्ध असणाऱ्या सगळ्या हालचाली यांच्या सगळ्याच बाबींकडे त्यांचं अतिशय बारकाईने लक्ष होतं. खऱ्या अर्थाने हे त्यांनी देशभक्तीपरच अनेक मोठ्या पद्धतीने काम केलेलं आहे असं लक्षात येतं. त्यांच्या कर्तृत्वाचा तर मोठा भाग होताच, त्यांच्या लेखणीचा भाग देखील ब्रिटिश काळाच्या होणाऱ्या अत्याचाराशी संबंधित होताच. पण खऱ्या अर्थाने देशभक्ती जी आहे ती 1942 साली त्यांनी भारत छोडो आंदोलन याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी फार मोठ्या मोठ्या लोकांबरोबर काम केलं आणि ब्रिटिशकालीन जे अत्याचार होत होते त्याला वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. त्यांची जी विशेष कलादालनं होती, लावणी, पोवाडे, लोकनाट्य इत्यादी त्यांनी दिमागदार निर्मिती केली. जर आपण राजकीय मुद्द्यांची चर्चा केली तर त्याच्यातनं लोकप्रबोधन कसं करायचं, सामाजिक आपण जर बांधिलकी बघितली तर लोकांच्या कोणत्या बाबीला उचलून धरायचं हे त्यांनी खूप बखूबी मांडलं. त्यांच्यावर कार्ल मार्क्सचा खूप मोठा पगडा होता. कार्ल मार्क्सच्या बद्दल जर आपण म्हटलं तर कार्ल मार्क्स आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या समानतेचा त्यांनी अभ्यास केला. जर कामगारांचा प्रश्न म्हटला तर कामगार जे आहेत ते कार्ल मार्क्सनी कसे बघितले आणि यांना कसे पटले हे सगळं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. कार्ल मार्क्सचा तो काळ असा होता जेव्हा त्यांनी कामगारांच्या अनेक पैलूंना समोर आणलं. असंच अण्णाभाऊंनी देखील अनेक प्रकारच्या कामगारांच्या समस्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कार्ल मार्क्सचा पगडा हा त्यांच्यावर प्रचंड होता. म्हणजे समाजवाद कुठेतरी त्यांच्यामध्ये आजपर्यंत शिरलेला होता. डॉक्टर आंबेडकरांची जी त्यांनी पूर्ण रचना पाहिली, त्यांच्या विद्वत्तेतनं त्यांनी काम केलं, त्याच्यातनं असं लक्षात येतं की अतिशय दरिद्र आणि कष्टकारी श्रमिकांची जी भूमिका आहे त्यांनी ती लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जसा जसा काळ पुढे जात होता आणि ज्या ज्या समस्या त्यांना लक्षात येत होत्या आणि जितकं त्यांनी आंबेडकरांना समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ते सगळं त्यांनी श्रमिकांच्या भूमिकेतनं मांडलेलं आहे. श्रमिकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून त्यांनी कार्ल मार्क्स आणि आंबेडकरची जी तुलना केली आणि स्वतःला त्याच्यामध्ये झोकून घेतलं, हे एक समाज निर्मितीचं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे असं मला वाटतं. त्यांचं मूळ नाम तुकाराम होतं आणि जेव्हा आपण तुकाराम म्हणजे संत तुकारामांच्या कार्यपद्धतीला बघतो किंवा अण्णाभाऊंच्या सगळ्या कार्यपद्धतीला बघतो तेव्हा मला कुठेतरी समानता दिसून येते. असं वाटतं की दोघांनी जे काम केलेलं आहे ते समाज रचनेकरता केलं. कुठल्या तरी एका विशिष्ट पद्धतीचा नुसता उहापोह करायचा असा नाही, तर समाजामध्ये काय काय असायला पाहिजे, लोकांचा जो जन्म झालेला आहे तो समाजाच्या उत्थानासाठी असला पाहिजे, अशा अनेक प्रकारच्या बाबींचा दोघांनी उहापोह केलेला दिसतो. त्याचा आधार लावणी, पोवाडे, गीते, वागनाट्य इत्यादींची रचना देखील आपल्याला दोघांमध्ये कुठेतरी समानता मला तरी वाटते. कुठेतरी हे साम्य समाज प्रबोधनासाठी होतं आणि म्हणून त्यांचं नाव देखील जे तुकाराम आहे आणि त्यांचं होतं आणि त्यांचा जो विचार त्यांनी मांडला त्याच्या इथे कुठेतरी मला साम्यता दिसून येते. आता आपण अशा त्यांच्या जीवनाचा पैलू बघूया. त्यांनी लिखाण तर खूप केलं आणि विशिष्ट प्रकाराच्या कामगारांची जी बाजू आहे ती पण मांडण्याची खूप धडपड केली. जेव्हा कामगार जीवन जगण्यासाठी रोजची धडपड करतात आणि त्याला अशी एक काहीतरी कलाटणी मिळते की त्यांना न्याय मिळत नाही, तेव्हा या लोकांबद्दल लिहिलं पाहिजे असं त्यांनी अतिशय कौशल्याने त्यांचं लोकांचं जे जीवन आहे ते रेखाटलं. त्यांनी त्याच्याचमध्ये एक मुख्य जी बाब मला वाटते की दलितांमध्येही माणुसकी आहे, इच्छाशक्ती आहे, प्रेरणा, समाजामध्ये चांगलं काम करण्याची जी एक बळकट इच्छा,
ही त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडली आणि त्यांच्या या लिखाणातनं अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने या सगळ्या गोष्टी ते मांडत गेल्या. आता याच्यावर जर आपण बघितलं तर बरबाद्या कंजाई ही त्यांची कथा अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण की त्याच्यामध्ये त्यांनी अशा नायकाची भूमिका मांडलेली आहे जी पोटभर अन्न मिळवण्याकरता प्रचंड मेहनत करतात आणि इतके कष्ट करतात की त्यांचं जीवनच त्याच्यामध्ये जातं. या सगळ्या प्रवासामध्ये तो जो नायक आहे तो तुरुंगात जातो आणि त्याला त्याची जी सगळी व्यथा आहे ते मांडण्याकरता त्यांनी अतिशय सजीव चित्रण केलेलं आहे. अशी उदाहरणे आपल्याला आज देखील दिसतात. जर मी त्यांची तुलना आजच्या काळामध्ये केली तर असं लक्षात येतं की त्यांनी कितीतरी दूरदृष्टी ठेवून अशा लोकांच्या विचाराचा एक ठसा समाजावर निश्चित पाडलेला होताच. थोडंसं त्यांचे विचार आपण भारतीय साम्यवादाच्या दृष्टिकोनातून बघूया. साम्यवाद हे स्वातंत्र्यता प्राप्तीच्या आधीचं आणि नंतरचं असे दोन्ही प्रकारचे विचार त्यांच्या लेखनात आपल्याला दिसतात. भारतातील जो साम्यवाद आहे तो आधीचा जो होता, जो ब्रिटिशकालीन होता, ज्याचा त्यांनी विरोध केला, हा तर होताच आणि त्याच्यातनं बाहेर भारताला आलं पाहिजे हा त्यांचा विचार अत्यंत महत्त्वाचा होता. परंतु नंतर जेव्हा हळूहळू त्यांचे भारताचे साम्यवाद म्हणजे स्वतंत्र भारतामध्ये साम्यवाद जर असेल तर त्याचा कशा प्रकारे आपल्याला विचार करायला पाहिजे, तर त्यांना लक्षात आलं की काही उणीवा अजूनही आहेत. म्हणून ते म्हणाले, ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है. म्हणजे याचा अर्थ असा की अजून आपल्याला आपल्याच लोकांच्या करता भरपूर काम करण्याची गरज आहे. ही एक जाणीव त्यांना फार चांगल्या पद्धतीने त्याच वेळेला झालेली होती. त्यांनी वेगवेगळ्या व्यासपीठावर थिएटर्समध्ये मांडलं आणि मला असं एक सांगावंसं वाटतं की इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन यांचे ते एक अतिशय महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व होतं आणि त्याच्यामुळे अशा ज्या बाबी होत्या त्या त्यांनी अनेक पद्धतीने मांडण्याचा एक सजीव प्रयत्न केला. डॉक्टर आंबेडकरांच्या विचारानुसार ते सतत कार्य करत असताना असं लक्षात आलं की अनेक असे पैलू आहे जे ग्रामीण भागाशी जोडलेले आहेत आणि ब्रिटिश शासनाच्या तर विरोधातले होतेच. आता यांची सांगड घालणारा म्हणजे ज्याची बहुतेक सगळेच उल्लेख करतात, फकीरा हे त्यांचं लिखाण अतिशय प्रसिद्ध गाजलेलं आणि त्याच्यातनं असं लक्षात येतं की या विषयानुसार त्यांनी जे लिखाण केलं त्याच्यामध्ये ग्रामीण रूढीवादी परंपरा ज्या काही प्रणाली चालत आलेल्या आहेत त्याचा विद्रोह करणारा, तसाच ब्रिटिश शासनाचा च्या विरुद्ध विद्रोह करणारा हा जो त्याचा नायक आहे त्याचं त्यांनी उत्तम चित्रण केलेलं आहे आणि समाजामध्ये त्या काळात याची निश्चित गरज होती. त्यामुळे ते खूप गाजलं, प्रसिद्ध झालं. त्याचा जो विचार होता तो खूप खोलपर्यंत लोकांच्या मनात गेला. ते मुंबईमध्ये आले, बरेच लांबचा प्रवास करून पायी चालत आले असं त्यांच्याबद्दल लिहिणाऱ्यांनी लिहिलेलं आहे आणि जेव्हा ते मुंबईला आले तेव्हा तिथलं शहरी पर्यावरण त्यांनी पाहिलं. त्याच्यावर त्यांचा लक्षणीय परिणाम झाला आणि तसंच त्यांनी लिखाणही केलं. मुंबईमध्ये रोजचे काम करणारे कामगार आणि त्यांची होणारी जी पिळवणूक आहे, त्यांच्या विरुद्ध असलेला जो अन्याय आहे तो फार जास्त महत्त्वाचा आहे असं त्यांना वाटत होतं आणि त्यांनी अत्यंत प्रखरतेने मांडलं. म्हणजे त्यांचं मुंबई प्रवास आणि त्याचं लिखाण हे पण एक त्यांचं वैशिष्ट्यच होतं. एक आणखीन वैशिष्ट्य म्हणजे त्यांना पहिल्यांदाच विदेशात जायला म्हणजे रशियाला जायला त्यांचा एक प्रवास सुरू झाला. कविता आणि माझा रशियाचा प्रवास हा अत्यंत गाजलेलं प्रवास वर्णन त्यांनी जे केलं, जे शब्दांकन केलं त्याच्यातनं त्यांची बाजू, प्रवास कसा सुरू झाला आणि लोकांनी त्यांना कशी कशी मदत केली हे तर सगळं मांडलंच. परंतु मला असं वाटतं की त्यांना जे सर्वात जास्त त्यांनी भर दिलेला आहे तो मराठी रशियन शब्दकोश तयार करणारा प्राध्यापक तातिना कातेतिना यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. कारण की त्यांना खूप चांगलं वाटलं की 1961 साली जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा मराठीचं रशियासारख्या देशामध्ये एवढं बोलणारा एक व्यक्ती आहे, शब्दकोश तयार केला आहे म्हणून त्याचा त्यांनी विशेष उल्लेख केलेला होता. इंडो सोव्हिएट कल्चरल सोसायटीच्या पण अनेक लोकांना ते भेटले आणि असं लक्षात आलं की खूप महत्त्वाच्या ज्या आपल्या सांस्कृतिक घडामोडी आहेत त्याला सुद्धा रशिया जाणतं आणि त्याच्यामधनं त्यांना एक उहापोह करता आला की खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्या देशाच्या बाहेरच्या देशातले अभ्यासक त्याचा अभ्यास करतात आहे
आणि त्याच्यात त्या प्रवासामधनं त्यांना हे सगळं खूप शिकायला मिळालं आणि त्याची रचना जी त्यांनी केली त्याच्यामधनं फायदा सगळ्या लोकांना झाला की बाहेरच्या देशामध्ये पण आपली जाणीव जागृती कशी आहे. आता जर आपण अण्णाभाऊंचं असं व्यक्तिमत्व बघितलं तर मला असं म्हणावंसं वाटेल की अण्णाभाऊ खऱ्या अर्थाने वंचितांचा आवाज होते. त्यांच्या साहित्य जगातील जितकं काही काम झालं त्याच्यामध्ये 27 भाषांमध्ये त्यांची मांडणी झाली आणि अक्षरशः प्रत्येक जगातल्या जे असे साहित्यिक आहे जे त्यांना जाणतात ते निश्चित याच्यावर एक आपलं मत देतात की हा स्वशिक्षित माणूस, कोणताही डिग्री नसणारा पण एवढा साहित्याचा समुद्र तयार करू शकतो आणि त्याच्यातनं देशाच्या विकासाचे मोठे स्वप्न पाहू शकतो, असे हे महत्त्वाचे काम यांच्या अंगी होते. देशाचा विकास हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो कधीच न संपणार आहे आणि मला असं वाटतं की त्याच काळात अण्णाभाऊंनी दारिद्र्य निर्मूलन आणि ग्रामीण विकास यांची जी चर्चा केली ती खूप जोरात सुरू होती, ती राहिली आणि अजूनही त्याला काही पूर्णविराम नाहीच आहे. आपण पाहतो की दारिद्र्य निर्मूलन आणि ग्रामीण विकास हा एक खूप जिव्हाळ्याचा विषय प्रत्येकच परिस्थितीमध्ये असतो. ही त्यांची दूरदृष्टीच मानली पाहिजे. हे त्यांनी गणित आधीच लावलेलं होतं. त्यावेळेस खेड्यात राहणारा भारत हा खूप मोठ्या प्रमाणात होता आणि जेव्हा त्यांना असं वाटायचं की जेव्हा ते कलापथक तयार करतात त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे कलाकार येतात तेव्हा ग्रामीण भागाचा कलाकार का नसावा आणि म्हणून त्यांनी जे सामान्य लोक आहे, कलाकार आहे, त्यांना पण कसं पुढे आणावं याचा पण त्यांनी प्रयत्न केला. त्यांचा जो पक्ष होता त्यांच्या विविध लोकांना ते भेटत होते आणि त्यामुळे त्यांचा जो जनसंपर्क आहे तो असा होता की ज्याच्यातनं कला आणि कर्तृत्वाची जोड ही निश्चित खूप मोठी होती, महत्त्वाची होती. त्याच्यातनं अनेक ग्रामीण क्षेत्रातले कलाकार आणि सामान्य लोकांनाही त्यांचा सगळा परिचय तर झालाच आणि कामही करायला मिळालं. त्यांनी त्याच्यावर विविध कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या कादंबऱ्या लिहित असताना त्यांनी ग्रामीण भागाचे अतिशय रेखीव चित्रण हे लोकांसमोर मांडले. एक आणखीन विशेष बाब म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडलेली आहे, अग्निदिव्य हे त्यांचं एक लिखाण. याच्यामध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या उदात्त जीवनाचे व पराक्रमाचे चित्रण करणारी ही एक ऐतिहासिक कादंबरी. मला त्याच्यातनं एक असं वाटतं की त्यावेळेस असलेला साहस, एका प्रकाराचं प्रशासकीय ठसा आणि जी काही विजय मिळवून घेण्याची शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या पूर्ण चमूची जी काही धडपड होती त्याचं सगळ्याच बाबतीचा त्यांनी अतिशय प्रभावशाली हे सगळे प्रसंग मांडले आणि त्याचा फार चांगला उहापोह करण्यात आला. आता एक आणखीन महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महिलेचा प्रश्न, महिलांच्या विविध समस्या आणि त्याच्यावर लिहिलेल्या कादंबऱ्या. मला असं वाटतं की अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या असतील पण महिलांच्या ज्या कादंबऱ्या होत्या त्या वास्तववादी जीवनाशी जोडलेल्या होत्या आणि त्यामुळे मला असं वाटतं की वास्तववादी जीवन हे खरंच होतं का असं सुद्धा लोकांना वाटायचं. कारण की त्या काळात ज्या काही प्रश्न होते महिलांचे ते बाहेर यायचे नाही, लोकांना त्याची कल्पना नव्हती. पण त्यांनी हे चित्रा, वैजयंती, चंदन, फुलपाखरू, रत्ना अशा विविध प्रकाराच्या कादंबऱ्यातनं दाखवून दिलं की महिलांना पण स्थान देण्याची गरज आहे, महत्त्व आहे आणि त्याच्याकरता समाजाने धडपड केली पाहिजे. हे तर अत्यंत मोलाचं काम होतं. जिथे जिथे त्यांना प्रचिती आली, त्यांना कळलं आणि अनेक प्रकारांच्या ज्या बाबी होत्या त्या या कादंबरीच्या, त्यांच्या नायिकांच्या किंवा त्यांच्या त्या वेगवेगळ्या भागामधल्या कादंबरीच्या अत्यंत प्रभावी ठरल्या. आणखीन दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांना भेदाच्या भिंती नष्ट करायच्या होत्या. त्यांच्या मते ह्या नष्ट झाल्याच पाहिजे यासाठी त्यांनी मूर्ती या कादंबरीतील लिखाण घेतलं आणि त्याच्यामध्ये भटक्या लोकांची जीवन पद्धती, संबंधित संघर्ष, त्याचे दुःखे अतिशय मार्मिक पद्धतीने मांडली. सामान्य माणसाची जी पिळवणूक आहे आणि जमीनदारांचं जे जुलूम आहे या सगळ्यांची जी जोर जबरदस्ती आहे त्याचा पण त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने विचार मांडले. ही जी कादंबरी होती मूर्ती याच्यामधनंही लोकांना असं लक्षात येतं की अशा पद्धतीच्या अनेक प्रकाराच्या रचना तयार झाल्या, त्या फिल्मच्या स्वरूपात झाल्या, छोट्या नाटकाच्या स्वरूपात झाल्या आणि त्याचा जो ठसा होता तो लोकांवर तर झालाच आणि यांच्या विचारांचा जो ठसा होता, त्यांनी ज्या पद्धतीने समस्या मांडल्या
त्याच्यावरनं असं म्हणावं लागेल की यांच्या विचारामुळे अनेक समस्यांना वाचा फोडण्याचं काम त्यांनी स्वतः केलं. एकूण त्यांचं चरित्र, धडपड, त्यांचं लिखाण, त्यांचा जो काही हा उत्साह होता या सगळा, तो त्यांच्या अंगी जो आपण म्हणू शकतो की सर्व गुण असा प्रकाराचा होता. त्याला आपण असं म्हणू शकतो की ते हे जन्मजातच होतं. आणि एखाद्या भूमिकेला अचूक पद्धतीने मांडायचं, सखोल त्याचं आकलन करायचं, हे ते सहज करू शकत होते. आणि त्याच्याकरता मला असं म्हणावंसं वाटेल की ते एकपाठी होते. आणि म्हणून अतिशय परिणामकारकरित्या ते या सगळ्या कला निर्मितीचा प्रयोग जे आहे ते करू शकायचे. विनोद संवादही अगदी कमी वेळात त्यांनी तयार केलेले आहेत आणि फार सरळ साध्या पद्धतीने, पण त्याचं लिखाण आणि सादरीकरण हे सहज त्यांना जमत असे. अशा बहुआयामी व्यक्तीची आणखीनही काही थोडे वैशिष्ट्य आहेत. जसं ते संगीताचे प्रेमी होते आणि त्यांचा एक चांगला त्यांना आवाज मिळालेला होता. त्या आवाजाला आणखीन साथ देण्याकरता त्यांनी हार्मोनियम, तबला, सारंगी, ढोलकी इत्यादी वाद्यांसोबत चांगलीच त्यांनी तरबेज केलेली होती. त्यामुळे जिथे जिथे त्यांचे प्रयोग व्हायचे, जिथे जिथे त्यांच्या विविध पद्धतींच्या बद्दल चर्चा असायची, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश असायचा की आवाज आणि विविध प्रकारच्या वाद्यांचं पण त्यांना चांगला ताळमेळ लावता येतो. त्याच्याचबरोबर जर आपण लोककला साहित्य क्षेत्राची अशा गोष्टी पाहिल्या, त्याच्यावर एक आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे तलवार, विटा, दंडपट्टा, कुऱ्हाड ही सगळी शस्त्रे त्यांना अत्यंत कुशलतेने हाताळता येत होती. आणि त्यामुळे या सगळ्या गुणांचा समावेश असल्यामुळे त्यांनी उभी केलेली जी रचना होती ती नेहमीच दिमागदार आणि प्रभावी ठरत असे. एक अजून पैलू तो असा जो निसर्गाशी संबंधित आहे. सध्या लोक निसर्गाबद्दल भरपूर बोलत आहे आणि ते पर्यावरण प्रेमी होते असं मला इथे सांगावंसं वाटेल. याचं कारण असं की त्यांना माहीत होतं की ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जीवन आहे. त्या काळात तरी निसर्ग पद्धतीला जोडूनच अनेक बाबी केल्या जात असे आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये निसर्गरम्य परिसर आणि तिथलं धार्मिक वातावरण या सगळ्यांचा समावेश त्यांनी करून अनेक प्रकाराचं लिखाण लिहिलं. ते अत्यंत संमिश्र प्रकाराचं पण दिमागदार चित्रण होतं. त्यांचे जे काव्य होते त्याच्यामधनं काहीचा मी उल्लेख करेन. पूर्वेला जाग आली, रवी आला लागुनी तुरा, दुनियेची दौलत सारी, उधळती लाली, अशा अनेक बाबी ज्या होत्या त्या महत्त्वाच्या आहेत. शेतातले तर रोजचे होणारे बदल सुद्धा त्यांच्या काव्य आणि कादंबरीमध्ये दिसतात. आणि असं लक्षात येतं की या सगळ्या ज्या कविता आहेत त्यांनी जसं काही खूप मनापासून लिहिलं असेल. तसं पाहिलं तर हा पैलू काही त्यांचा फार गाजला नाही. आणि हे गाजत असताना किंवा बाकी गोष्टी गाजत असताना निसर्गावर ते जे लिखाण करत होते ते थोडंसं कमी प्रसिद्ध झालं असेल तरी देखील मला असं वाटतं ते सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की त्या प्रकाराची विचारधारा ही आजही आणि आत्ताच्याच पद्धतीमध्ये जर आपण बघितली, काळामध्ये बघितली तर अत्यंत उपयुक्त आहे. मला असं वाटतं कितीही पैलू सांगितले तर त्यांच्या अंगी असलेले सगळे पैलू इतके महत्त्वाचे आहेत की कुठलेही कमी किंवा जास्त असं पण म्हणू शकणार नाही. त्यांनी इतक्या प्रकारे अभ्यास केला की त्यांच्या माध्यमातनं एक समाजाला चांगला ठसा मिळणं, विचारांचा माहिती मिळणं, या पद्धतीने हे जे आज नियोजन केलं गेलेलं आहे त्याच्याकरता मी अत्यंत सगळ्यांना ऋणी आहे की त्यांनी मला याच्यात खूप मदत केली, साथ केली. आणि माझ्याही सोलापूर विद्यापीठाच्या सर्व सहकाऱ्यांनी याच्यावर खूप खूप मला मदत दिलेली आहे. पण एक छोटीशी बाब मला इथे सांगावीशी वाटते की सोलापूर विद्यापीठाने आणि त्यांच्या सिनेट सदस्याने त्यांना डिलीट देण्याचे मंजूर केलेले आहे. आणि मला असं वाटतं की ही पण एक बाब समाजाकरता महत्त्वाची ठरू शकेल. मला विद्यापीठ नवीन आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे त्याचं आता नवीन नाव आहे. आणि मला असं वाटतं की याच्यावर मी 2 मिनटं बोलावं. आणि त्या निमित्ताने मला असं सांगावंसं वाटेल की 15 वर्षापूर्वी या विद्यापीठाची निर्मिती झाली. त्याच्यामध्ये फक्त 5 संकुलं होती. आता ती वाढून 10 संकुलं झालेली आहे. 2 वर्षामध्ये साधारणपणे ही संकुलं जी आहेत ती प्रामुख्याने मला याच्याकरता सांगावंसं वाटेल की साहित्य क्षेत्रातली आहे
आणि कला क्षेत्रातली आहे, ज्याच्यामध्ये दोन्ही भागामध्ये अण्णाभाऊंचं काम आहे. अशा दोन्ही क्षेत्रातली ती आहे. तर 8 विभाग भाषेचे, 3 विभाग परफॉर्मिंग आर्टचे, असं त्याच्यामध्ये समावेश आहे. त्याबरोबर विज्ञान देखील हे काही फार मागे नाही आहे. आम्ही विज्ञानामध्ये सुद्धा जे आहे त्याच्यातनं नवीन गोष्टी टाकण्याचा प्रयत्न केला आहे. जसं बायोकेमिस्ट्री आहे, एन्व्हायरमेंट आहे, आणि असे जे विषय जे सध्या विद्यार्थ्यांकरता आवश्यक आहे, त्याच्याकरता आम्ही स्कूल ऑफ हेल्थ सायन्ससुद्धा हे सगळं देताच आम्ही 10 संकुलं तयार केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या तर वाढलीच आहे, पण त्याच्याबरोबर जितके आम्ही कौशल्य निर्मित कोर्सेस देऊ शकलो हे सगळे दिले, आणि अनेक प्रकाराचे जे फार महत्त्वपूर्ण विषय होते, युवा महोत्सव, राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव, या सगळ्यांचं आम्ही एक उत्तमरित्या नियोजन करू शकलो. म्हणून विद्यापीठामध्ये ही एक आमचा फक्त वाढता आलेख मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, आणि इथे परत एकदा सर्वांचं धन्यवाद मानते, थांबते. नमस्कार.